हळूहळू संस्कृत बोलीभाषा व्हायला हवी असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। नागपूरमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते। डॉक्टर केशव हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाच्या उद्घाटनानंतरच्या भाषणात त्यांनी हे विधान केलंय। तर संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे शिकलो नसल्याची खंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे। माझ्या मनात ही नेहमीच खंत राहिली आहे की मी चांगल्या प्रकारे संस्कृत शिकू शकलो नाही। माझी आई ही एमए संस्कृत आहे, ती अस्खलित चांगल्या प्रकारे संस्कृत बोलते, पण मी मात्र संस्कृत बोलू शकलो नाही। जे काही आता आपण आपल्या सगळ्या ह्याच्यात समजा रामरक्षा शिकलो, वेगवेगळे स्तोत्र मंत्र वगैरे जे काही शिकलो किंवा आपल्या पद्धतींमध्ये ईश्वराची जी आराधना शिकलो, त्याच्या व्यतिरिक्त जे संस्कृत आहे ते शिकू शकलो नाही। त्यामुळे मला नेहमी वाटतं की मोठ्या ज्ञानापासनं आपण वंचित राहिलेलो आहे। पण कदाचित त्या पद्धतीने नाही किंवा संस्कृत कुठल्याही वयात शिकता येतं, पण प्रयत्न करेन, कदाचित शिकता आलं तर नक्की शिकेन। जगातल्या अनेक भाषांचं मूळ संस्कृतमध्ये आहे। सर्व भारतीय भाषांची ती जननी आहे। ती आणखी विकसित होईल, पण ती जीवन व्यवहारात आली पाहिजे, म्हणजे ती आपल्याला बोलता आली पाहिजे। जीवन व्यवहारातली भाषा ही बोली असते, त्या बोलीभाषेत सगळे लोक बोलतात। तर संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे, त्याचंही अनुसंधान हे झालं पाहिजे आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या जीवन व्यवहाराचं फलित पुन्हा ती भाषा समृद्ध होणे असलं पाहिजे, ती बोलचालीची भाषा झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।